मैत्रिणींनो किंवा या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपले स्वागत करत आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही उपाय केले तर लक्ष्मी माता आपल्याकडे अक्षय स्वरूपात राहते किंवा अखंड स्वरूपात राहते। आपली जी गरिबी असेल, दारिद्र्य असेल त्याचे निरसन होते। आपण ज्या परिस्थितीमध्ये अडकून पडलो आहे त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपण काही उपाय केले तर असे काही मुहूर्त आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असे काही मुहूर्त आहेत की त्या दिवशी आपण जर काही उपाय केले, सेवा केल्या तर त्या दिवशी केलेले उपाय आणि सेवा ह्या अखंड राहतात आणि आपल्याला आपल्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचे मार्गक्रमण होते। अक्षय तृतीया हा मुहूर्त 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त आहे। या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपण लक्ष्मी मातेची चांदीची पावलं या दिवशी घरी आणू शकत असाल तर या दिवशी लक्ष्मी मातेची चांदीची पावलं घरी नक्की आणा। घरी आणल्यानंतर आपल्याला चांदीच्या पावलांना अभिषेक घालायचा आहे। त्या पावलावरती लक्ष्मी मातेची भरपूर काही प्रिय अशा वस्तूंच्या खुणा असतात। त्या पावलं आपल्याला कच्च्या दुधानं त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे। नंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून आपल्याला देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे। त्या पादुकाची स्थापना आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये करायची आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही काम केलेले हे अक्षय राहते, त्यामुळे आपण आपल्या लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये अक्षय ठेवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सेवा नक्की करायची आहे। या दिवशी आपल्याकडे कोणती लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, कुलदेवीची मूर्ती असेल, त्या मूर्तीला आपल्याला आंब्याच्या रसाने अभिषेक करायचा आहे। तसेच आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती असेल, व्यंकटेशांची मूर्ती असेल किंवा बालाजीची मूर्ती असेल, जी मूर्ती आपल्याकडे असेल त्या मूर्तीलाही आंब्याच्या रसाने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। तसे तर आपल्या परंपरेनुसार किंवा पूर्वजनांपासून आलेलीच हे पद्धत आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व देवतांना आंब्याच्या रसाने अभिषेक करून घेतल्याने लक्ष्मी माता आपल्याकडे स्थिर होते। आपण जर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत असू तर भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला 2 चमचे आंब्याच्या रसाचा नक्की अभिषेक करा। जर आपल्याकडे कोणती मूर्ती नसेल तर आपल्याला एक सुपारी घेऊन त्या सुपारीला आंबरसाचा अभिषेक करायचा आहे। त्यालाच आपण भगवान विष्णू मानायचे आहेत किंवा बालाजी मानायचे आहेत आणि आपल्याला त्या सुपारीवरती आमरसाचा अभिषेक करायचा आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला हा अभिषेक आपल्याला लक्ष्मी स्थिर ठेवण्यात मदत होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते। जर आपल्याला आमरसाचा रसाने अभिषेक करणे जर जमले नाही तर आपल्याला पाण्यामध्ये हळद मिश्रित पाणी किंवा पाण्यामध्ये केशर मिश्रित पाणी यानेही आपल्याला देवतांना अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानेही तेवढेच पुण्य प्राप्त होते। त्या प्रकारे आपली गरिबी दूर होणार आहे, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थायी रूप वास करणार आहे। खरंच हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी सोने खरेदी करण्यालाही खूप महत्त्व आहे। जर आपल्याला शक्य झाले तर एखादा तरी सोन्याचा मणी किंवा चांदीची कोणती तरी छोटीशी वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायची आहे। जर आपण सोने खरेदी केले तर सोने, नाणे आणि लक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करते। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्यालाही खूप सारे महत्त्व आहे। तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांचीही सेवा करायची आहे। पितरांसाठी ही अक्षय तृतीया ही खास दिवस आहे। ज्या ठिकाणी पितरांच्या पूजेमध्ये कर भरला जातो ते कर आपल्या पद्धतीने आपल्या परंपरेनुसार आपल्याला कर भरायचा आहे किंवा आपल्याकडे जशा पद्धतीने पितरांची सेवा केली जाते त्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे। तसेच आपल्याला पितरांचा कर भरल्यानंतर आपल्याला तिथे करावरती आपल्याला काळे तीळ आणि तांदूळ ठेवायचे आहे। त्या दिवशी आपण पितरांची सेवा केल्याने आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात। तसेच आपल्या मुलाबाळांचे काही अडचणी असतील, नोकरीमधील अडचणी असतील किंवा लग्नातील अडचणी असतील किंवा दुसऱ्या कोणत्याही अडचणी असतील तरी पितरांची सेवा केल्याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष असतो तो नष्ट होतो। तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने ब्राह्मणाला किंवा गरीब एखाद्या व्यक्तीला दान धर्म करायचा आहे। आपल्याला ब्राह्मणाला किंवा गरीब व्यक्तीला शिधा द्यायचा आहे। त्या शिध्यामध्ये गहू, तांदूळ, गूळ, आंबा अशा आपल्याला कोरडा शिधा, ब्राह्मणांना दक्षिणा, तर अशा पद्धतीने आपल्याला कोरड्या पद्धतीचा शिधा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना दान करायचा आहे।
अक्षय तृतीया ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जेवढी महत्वाची आहे तेवढीच महत्वाची आहे पितरांच्या सेवेसाठी. गाडी खरेदी करणे, घर खरेदी करणे किंवा कोणत्याही आपल्याला नवीन ठिकाणी व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणतेही नवीन काही काम करायचे असेल तर या दिवशी आपल्याला कोणत्याही पद्धतीचा मुहूर्त बघायला लागत नाही. तर हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही नवीन गोष्टींची सुरुवात आपण करू शकतो आणि आपण ज्या गोष्टींची सुरुवात करतो ते अखंड टिकते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेच्या सेवा करून पितरांचीही सेवा करायची आहे आणि आपल्याला पितरांचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा अखंड घ्यायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला लक्ष्मी मातेच्या चरणी गुलाबाचे फूल किंवा गुलाबाचे अत्तर लक्ष्मी मातेला लावून घ्यायचे आहे. तसेच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपली तिजोरी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तिजोरीमध्ये जे काही तोडगे केलेले असतील त्यांनाही गुलाबाचं फूल किंवा गुलाबजल, गुलाबाचे अत्तर असे आपल्याला लावून घ्यायचे आहे. तिजोरीमध्येही आपल्याला धूप थोडा वेळ ओवाळून घ्यायचा आहे आणि तिथे थोडा वेळ ठेवून नंतर बाहेर काढायचा आहे. तर आपल्याला तिजोरीची ही पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करायची आहे आणि लक्ष्मी मातेची ही पूजा करायची आहे. जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पावले खरेदी केली असतील तर संध्याकाळच्या वेळी ती आपल्याला तिजोरीमध्ये स्थापन करायची आहे. तर ती कशा पद्धतीने स्थापन करायची आहे तर तिजोरीकडे म्हणजे आतमध्ये जाताना पावलांची तोंडे ही आतमध्ये होतील अशा पद्धतीने आपल्याला तिजोरीमध्ये लक्ष्मीची चांदीची पावलं ही स्थापन करायची आहे. हे जर छोटे छोटे उपाय तुम्ही केले तर लक्ष्मी माता तुम्हाला अक्षय प्राप्त होईल आणि पितरांचाही आशीर्वाद राहील. त्या पितरांचा आशीर्वाद भरभरून राहील. त्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्या घरामध्ये सदैव वास करील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.